Thermodynamics part 2nd. Next point is thermodynamic state variables. In this case, property of a system or a system variables. It is any measurable or observable characteristics. ही measurable or observable characteristics आहे. It is variable to describe characteristics of system. हे सिस्टीमच्या characteristics describe करण्यासाठी variables आहेत. These are measurable properties and are called microscopic variables of system. हे measurable असल्यामुळे याला microscopic variables असं म्हणतात. Intensive and extensive variables. Intensive variables do not depend on the size of the system, that is pressure, temperature and density. Intensive आणि extensive variable मध्ये फर्स्ट intensive जे आहे हे intensive सिस्टीमच्या साईजवर डिपेंड नसतं. फॉर एक्झाम्पल pressure P, temperature T, density rho. Then extensive variables depend on the size of the system, that is mass m and the internal energy. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल जे असतात ही एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल मास m, इंटरनल एनर्जी u. Next point is thermodynamic equilibrium. Let us observe this video. In this case, there are three types of equilibriums. That is, first one is mechanical equilibrium. That is when there are no unbalanced force within the system and between the system and its surrounding. म्हणजे याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स नसेल, म्हणजे फोर्स बॅलन्स असेल तर ते इक्विलिब्रियम जे आहे त्याला म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. इन बिटवीन जे डायग्राम दाखवलेलं आहे दोन्हीच्या मध्ये ते दोन्हीकडे इक्वल आणि अपोजिट फोर्स आहे. इक्वल फोर्स अप्लाय केल्यामुळे बॅलन्स आहे, त्याला म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सेकंड टाइप इज केमिकल इक्विलिब्रियम. In this chemical equilibrium, a system is said to be in chemical equilibrium when there are no chemical reactions going on within the system. म्हणजे सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल रिएक्शन होता कामा नये, त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होत नाही, त्याला म्हणायचं केमिकल इक्विलिब्रियम. हे डायग्राम फर्स्ट मध्ये दाखवलेलं आहे केमिकल इक्विलिब्रियम. लास्ट जे आहे थर्ड, थर्मल इक्विलिब्रियम. When the temperature of the system is uniform throughout and does not change with time. म्हणजे पूर्ण त्या सिस्टीम मध्ये as time passes the temperature remains constant throughout that system. This type of system is known as thermal equilibrium. याच्यामध्ये पूर्णपणे तापमान हे समान असतं, कॉन्स्टंट असतं, त्याला म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. हे थर्ड डायग्राम मध्ये दाखवलेले थर्ड केस ही आहे थर्मल इक्विलिब्रियमची. Next one is thermodynamic state variables and equation of state. Every equilibrium state have some macroscopic variables also called state variables. For example, pressure P, volume V, temperature T and mass m. प्रत्येक इक्विलिब्रियम जे आहे ही मॅक्रोस्कोपिक इक्विलिब्रियम आहे, त्यालाच आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतो. आणि त्या स्टेट व्हेरिएबल्स मध्ये प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास हे स्टेट व्हेरिएबल्स आहेत. System which not in equilibrium cannot have the state variables. जी सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये नसते त्यांना स्टेट व्हेरिएबल नसतात. फक्त इक्विलिब्रियम जे आहे स्टेट त्यांनाच फक्त ही व्हेरिएबल्स असतात, स्टेट व्हेरिएबल्स. आणि जी सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये नाही आहे त्यांना स्टेट व्हेरिएबल्स ही नसतात. The mathematical relation between the state variable is called the equation of state. For example, PV equal to nRT. हे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत ह्या स्टेट व्हेरिएबलला कनेक्ट करणारं जे इक्वेशन आहे, जोडणारं जे इक्वेशन आहे त्यालाच म्हणायचं इक्वेशन ऑफ स्टेट. फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम हे सगळे स्टेट व्हेरिएबल स्टेट्स आहेत, त्यांना जे रिलेशन केले कनेक्ट केलेलं हे इक्वेशन जे आहे ह्यालाच म्हणायचं इक्वेशन ऑफ स्टेट. फॉर एक्झाम्पल PV इक्वल टू nRT. दिस इज गॅस इक्वेशन. P is pressure, V is volume, N is the number of mole, R is the gas constant, T is the temperature. For a fixed amount of gas, that is for given n, there are two independent variables. It could be P and V or P and T or V and T. म्हणजे प्रत्येक फिक्स्ड अमाउंट ऑफ गॅस साठी फॉर n नंबर ऑफ मोल्स देर आर टू इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. म्हणजे एकमेकावरती डिपेंड नसणारे इंडिपेंडंट व्हेरिएबल दोन असू शकतात. फॉर एक्झाम्पल प्रेशर व्हॉल्यूम किंवा प्रेशर टेम्परेचर किंवा व्हॉल्यूम टेम्परेचर. याची इंडिपेंडेंटली दोन ही
व्हेरिएबल असतात, स्टेट व्हेरिएबल्स. The graphical representation of equation of state of system of gas is called PV diagram or PV curve. जे ग्राफिकल आपण रिप्रेझेंटेशन दाखवतो, जे इक्वेशन ऑफ स्टेट आहे त्या इक्वेशन ऑफ स्टेट मध्ये फॉर एक्झाम्पल प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम किंवा प्रेशर व्हॉल्यूम कर्व म्हणतात त्याला. PV डायग्राम फॉर अन आयडियल गॅस ॲट सम कॉन्स्टंट टेम्परेचर. आता आपण जे बघणार आहे पुढं, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम फॉर आयडियल गॅस अँड फॉर कॉन्स्टंट टेम्परेचर. नाउ on x-axis volume is taken, on y-axis pressure is taken. Now as volume increases pressure decreases at constant temperature. आपण सुरुवातीला एक सिलेंडर घेतला, समजा सिलेंडरचं व्हॉल्यूम V1 आहे, प्रेशर P1 आहे. जर आपण व्हॉल्यूम चेंज केला, व्हॉल्यूम प्रेशर वाढवलं, प्रेशर कमी केलं तर व्हॉल्यूम वाढतो. त्यामुळे इथं प्रेशर कमी होत चाललेलं आहे, व्हॉल्यूम वाढत चाललं आहे. V1 P1 कडून A पासून B पर्यंत हा कर्व गेलेला आहे. B ह्या पॉईंटला आल्यानंतर इथं व्हॉल्यूम आहे V2, प्रेशर आहे P2. इथलं व्हॉल्यूम वाढलेलं आहे, प्रेशर कमी झालेलं आहे या ठिकाणी. दिस इज अ टिपिकल PV डायग्राम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. द प्रेशर व्हॉल्यूम कर्व फॉर अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड अन आयसोथर्म. आता हे प्रेशर व्हॉल्यूम जे कर्व आहे ह्यालाच आयसोथर्म सुद्धा म्हणतात, कारण हे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. ह्यालाच आयसोथर्मल प्रोसेस म्हणतात, म्हणून ह्याला आयसोथर्म असे म्हणतात. Next one is PV diagram, that is pressure volume diagram. Already we have studied this pressure volume diagram, that is pressure is taken along y-axis, volume is taken along x-axis and graph is plotted. How this pressure and volume varies, that is changes. Now consider this work done, that is for if gas is expands from Vi, that is initial volume to final volume Vf, then work done required to expand this volume Vi to Vf, that is total work done W equal to integration of this dW small work done. If you add this work done, all work done, we will get total work done W. Then this work done is, we know, pressure into change in volume. This is the work done total. Integral represents the work done in changing the volume of the gas. If gas volume is changing, then what is the work done required? This work done we can calculate using this expression. हे जे एक्सप्रेशन आहे याच्यावरून आपण जे जो गॅस एक्सपांड होतोय ते एक्सपान्शन होण्यासाठी लागणारा वर्क डन जे आहे, लागणारं जे कार्य आहे ते कार्य काढण्याचं हे इंटिग्रेशन आहे. द एरिया अंडर द कर्व PV कर्व ऑल्सो रिप्रेझेंट्स द वर्क डन इन दिस प्रोसेस. आपण जर जो कर्व काढतो PV डायग्राम, त्याच्या जे खाली एरिया असतो, एरिया अंडर दिस कर्व, दिस रिप्रेझेंट्स वर्क डन. त्यांना आपण ग्राफिकली वर्क डन पण काढू शकतो, इंटिग्रेशनला पण आपण वर्क डन काढू शकतो. म्हणजे जो गॅस एक्सपांड झालेला आहे त्या एक्सपान्शनचं वर्क डन जे आहे, हे वर्क डन आपण इंटिग्रेशननं प्लस PV डायग्रामच्या ग्राफनं आपण काढू शकतो. For expansion of the gas, pressure of the gas decreases. The work done by the gas in this case is positive because the volume of the gas increased. If pressure decreases, volume increases at constant temperature. Because in this case, this work done is positive because here volume is increased. If we plot this graph of this volume and pressure, then in this case at first position volume is V1, pressure is P1. Then as this volume increases, pressure decreases up to 2.2. At point 2 volume becomes V2 and pressure becomes P2. या डायग्राम मध्ये, ग्राफिकल डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. फर्स्ट पोझिशन पासून प्रेशर P1 होता, व्हॉल्यूम V1 होता, तिथून व्हॉल्यूम जसा वाढत चाललाय तसं प्रेशर कमी झालेलं आहे अप टू सेकंड पॉईंट. डायग्राम मध्ये दुसरा पॉईंट दाखवला तिथपर्यंत, आणि त्या ठिकाणी सेकंड पोझिशनला व्हॉल्यूम V2 झालेला आहे, प्रेशर P2 झालेला आहे. आणि याच्यामध्ये वर्क डन जे आहे, हा वर्क डन पॉझिटिव्ह असतं. आणि हा जे कर्व आहे फर्स्ट 1 पॉईंट टू सेकंड पॉईंट, फर्स्ट पॉईंट टू सेकंड पॉईंट, हा जे कर्व दाखवला आहे एरो मार्कनं, या कर्वच्या खालचा जे शेडेड एरिया आहे, शेड केलेला एरिया, हा शेड केलेला एरिया म्हणजेच काय असतं, त्या सिस्टीम मध्ये झालेलं वर्क डन असतं. एरिया अंडर दिस कर्व गिव्स वर्क डन. Similarly, for compression due to inward displacement of the piston, the pressure of the gas is increased and the work done by the gas is now negative. Now similar case, जसं आपण पहिल्या केस मध्ये ग्राफ प्लॉट केला तसं आपण काय केलं, कॉम्प्रेशन साठी हा ग्राफ प्लॉट केला. फर्स्ट सिस्टीम जे आहे, फर्स्ट मध्ये गॅसचा व्हॉल्यूम जे आहे, फर्स्ट पोझिशनला व्हॉल्यूम जास्त आहे, प्रेशर कमी आहे. आपण V1 आणि P1 दाखवलंय, 0.1 दाखवलंय डायग्राम मध्ये. त्यानंतर आपण व्हॉल्यूम जसा
कमी होईल तसं प्रेशर वाढेल. म्हणजेच काय, प्रेशर वाढेल तसं व्हॉल्यूम कमी होतोय. आणि इथं 2 नंबर जे दाखवलं आहे सेकंड पॉईंट, या सेकंड पॉईंटला प्रेशर झालेलं आहे P2 आणि व्हॉल्यूम झाला V2. म्हणजे 1 to 2 हे असं मोशन झालेलं आहे. आणि हा जे कर्व एरिया आहे, ह्या कर्व एरियाचा अंडर जे शेडेड एरिया आहे, कर्व जे आहे ह्या कर्वच्या अंडर जे एरिया आहे हा शेडेड एरियाज काय असतो, ह्याचं झालेलं वर्डन देतो आपल्याला. हे वर्डन जे आहे हे वर्डन इथं निगेटिव्ह आहे, कारण इथं pressure here increased and volume is decreased. When the volume of the gas changes from V1 to Vi to Vf at the constant pressure, the curve is actually the line parallel to the volume axis. The work done during volume change at constant pressure is positive. जर आपण इथं इनिशियल व्हॉल्यूम Vi पासून फायनल व्हॉल्यूम Vf जे आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर जर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर हा जर ग्राफ काढला तर इथं काय होतं, हा कर्व पॅरलल टू एक्स ॲक्सिस येतो. म्हणजे इथं प्रेशर कॉन्स्टंट असतं, इथं व्हॉल्यूम चेंज होतो. द वर्क डन ड्युरिंग व्हॉल्यूम चेंज ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज पॉझिटिव्ह. इथलं हे जे वर्क डन आहे हे पण वर्क डन काय असतं, पॉझिटिव्ह असतं. आणि हा जे कर्व 1 to 2 दाखवलेला आहे, हा कर्व याच्या अंडर जे एरिया शेडेड एरिया, हा शेडेड एरिया त्या ड्युरेशनचं वर्डन देतो किंवा वर्डन मिळतं त्या ड्युरेशनचं आपल्याला त्या एरिया अंडर कर्व काढल्यानंतर. When the volume is constant in any thermodynamic process, the work done is zero because there is no displacement. व्हॉल्यूम जेव्हा कॉन्स्टंट असतो तेव्हा डिस्प्लेसमेंट नसतं, पिस्टन मूव्ह होत नाही, त्यामुळे तिथं वर्क डन 0 असतं. In the three cases we discuss, the amount of work done is not the same. पण या तिन्ही केस बघितल्या, व्हॉल्यूम इन्क्रीजिंग असेल, व्हॉल्यूम डिक्रीजिंग असेल, त्यामध्ये एरिया अंडर द कर्व जे आहे, हा एरिया अंडर द कर्व हा वर्क डन असतं आणि तो वेगवेगळा एरिया आहे, त्यामुळे वेगवेगळं वर्क डन आहे. त्यामुळे या तिन्ही केसमध्ये अमाऊंट ऑफ वर्क डन इज नॉट सेम. तिन्ही केसमध्ये वर्क डन सेम नाही आहे. द वर्क डन बाय द सिस्टीम डिपेंड्स ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट, but also on the intermediate state, that is on the path along which the change takes place. त्यामुळे आपण ह्यावरनं आपण असं कन्क्लुजन काढू शकतो की वर्क डन जे आहे हे फक्त इनिशियल आणि फायनल पॉईंट याच्यावरच डिपेंडंट नसून तर ते इंटरमिडिएट स्टेट जे आहेत, कसं पाथ मूव्ह झालाय त्याच्यावरती पण डिपेंड असतं, हे वर्क डन आहे. नेक्स्ट वन इज थर्मोडायनामिक प्रोसेसेस. A thermodynamic process is a procedure by which the initial state of the system changes to its final state. आता थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय, ते जे इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत चेंज होणे त्याला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणतो. During such a change there may be transfer of heat into the system from its environment, that is positive heat. Heat may be released from the system to its environment, negative heat. म्हणजे हे जे सिस्टीम एक्सप्रेस होत असते, सिस्टीम घडत असते त्यावेळी ड्युरिंग दिस चेंज, हा जे चेंज होतो त्यावेळी हीट एकतर सिस्टीमकडून सराउंडिंगला जाऊ शकते किंवा सराउंडिंगकडून सिस्टीमकडे येऊ शकते. जर ही हीट सिस्टीम फ्रॉम इट्स इन्व्हायरमेंट, हीट जे आहे हीट ट्रान्सफर ही सिस्टीम फ्रॉम इन्व्हायरमेंट पासून सिस्टीमला झालं असेल तर आपण ते वर्क डन पॉझिटिव्ह घेतो, ती हीट पॉझिटिव्ह घेतो. त्यानंतर ही जी हीट आहे रिलीज झाली फ्रॉम सिस्टीम टू इट्स इन्व्हायरमेंट, सिस्टीम पासून इन्व्हायरमेंटला रिलीज झाली तर त्याला आपण निगेटिव्ह हीट म्हणतो. Similarly, some work can be done by the system, positive work, or some work can be done on the system, negative work. सिस्टीम वरती जर वर्क डन झालं तर निगेटिव्ह असतं, सिस्टीम कडून वर्क डन झालं तर ते पॉझिटिव्ह असतं. In thermodynamic equilibrium, in which state variables change infinitesimally slowly, are called quasi-static system. म्हणजे ज्या थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये हे जे चेंजेस घडतात, हे चेंजेस जर स्लोली झाले तर ते चेंजेस स्लोली घडतात, त्याला म्हणायचं क्वाजिस्टॅटिक प्रोसेस. म्हणजे ही प्रोसेस स्लोली टेक्स प्लेस होते, स्लोली घडते, त्याला म्हणायचं क्वाजिस्टॅटिक प्रोसेस किंवा क्वाजिस्टॅटिक सिस्टीम. नेक्स्ट वन इज वर्क डन ड्युरिंग thermodynamic process. Consider the system is initially at state A on the PV diagram with pressure Pi and volume Vi. Initial coordinates VIPi and final coordinates VFPF. एक सिस्टीम आहे, सिस्टीम ए पासून बी पर्यंत हे सिस्टीम वर्किंग झालेलं आहे आणि ए पासून बी पॉईंट पर्यंत जे सिस्टीम वर्किंग झालेलं आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने वर्किंग झालेले आहे. ह्याचे वेगवेगळे आहेत, ए टू बी जाण्याचे वे जे आहेत. फर्स्ट पाथ ए टू बी, दॅट इज डिनोटेड बाय 1.
Second path is A to C and C to B, that is second path. And third path is A to D and D to B. हे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. हे एक्स ऍक्सिस वरती व्हॉल्यूम आहे, वाय ऍक्सिस वरती प्रेशर आहे आणि व्हॉल्यूम आणि प्रेशर जे आहे कसं चेंज झालेलं आहे ह्या तीन वेगवेगळ्या केसेस इथे विचारात घेतले आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, तीन पाथ जे आहेत ह्या तीन पाथ मध्ये आपण सेपरेटली ह्याचा स्टडी करायचा आहे. त्यामध्ये इनिशियल पोझिशन जे आहे ए, त्याचं प्रेशर आहे पी आय, व्हॉल्यूम आहे व्ही आय आणि फायनल पोझिशन जे आहे बी पोझिशन, या ठिकाणचं प्रेशर आहे पी एफ आणि व्हॉल्यूम आहे व्ही एफ. एफ मीन्स फायनल, आय मीन्स इनिशियल. डिफरंट वेज टू चेंज अ सिस्टीम, म्हणजे सिस्टीम कशी चेंज झाली वेगवेगळ्या पद्धतीनं ते ह्या डायग्राम मध्ये दाखवले. पीव्ही डायग्राम मध्ये, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम मध्ये आपण तिन्हीचा सेपरेटली स्टडी करायचा आहे. फर्स्ट, when the system changes itself from A to B along the path first. path first जे आहे A to B फर्स्ट पाथ दाखवल्या डायग्राम मध्ये त्या प्रकारे सिस्टीम वर्क झालेलं आहे. The pressure decreases while the volume increases. The work done by the system is positive, which is given by the area under the curve 1. आता हे यामध्ये व्हॉल्यूम वाढलेला आहे, प्रेशर कमी झालेलं आहे. म्हणजेच काय, प्रेशर कमी झाल्यानंतर व्हॉल्यूम वाढलेला आहे, तो ए पासून बी पर्यंत सिस्टीम हे वर्किंग झालेलं आहे. त्यानंतर ही जे कर्व आहे ए टू बी, ह्या कर्वच्या बिलोचा जे एरिया आहे, शेडेड एरिया आहे, डायग्राम मध्ये दाखवलेला शेड केलेला एरिया, तो एरिया म्हणजेच काय, ह्या सिस्टीमने केलेलं वर्डन जे आहे हे वर्डन मिळतं एरिया अंडर दिस कर्व. किंवा आपण इंटिग्रेशन पण हा वर्डन काढू शकतो आणि हे जे वर्डन आहे हे वर्डन इथं पॉझिटिव्ह येतं. Second way is from A to B is path 2. The volume increases to Vf from the point A to C at the constant pressure Pi and then decreases to Pf and volume remains constant at state B. Coordinates are Vf, Pf. The work done in this process is represented by the shaded area under the curve 2. Look out this diagram. In this diagram, now here initially A to C, pressure is constant, volume increases. Then after C to B or C to B, here volume is constant, pressure is changing. Now area under this curve ACB, this area gives work done. Third way from A to B is path 3. Pressure decreases from Pi to Pf, but the volume remains the same. Next, the volume changes to Vf at constant pressure Pf. The work done in this process is represented by the shaded area under the curve 3. ह्या डायग्राम मध्ये थर्ड पाथ आहे, थर्ड वे आहे A to this B D and this to B. फर्स्ट केस मध्ये इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, प्रेशर चेंज होते. नेक्स्ट प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम चेंज होतं. यामध्ये हा जे शेडेड एरिया आहे हा शेडेड एरिया वर्क डन देतो. इन द थ्री केसेस वी डिस्कस्ड द अमाउंट ऑफ वर्क डन इज नॉट सेम. तर आपण तिन्ही जे पाथ विचारात घेतले, तिन्ही पाथ मध्ये आपण जे एरिया अंडर द कर्व पाहिलेला आहे, हा एरिया अंडर द कर्व म्हणजेच काय, शेडेड एरिया जे आहे हा शेडेड एरिया वेगवेगळा होता. शेडेड एरिया वेगवेगळा असल्यामुळे वर्क डन पण वेगवेगळं आहे. पण इनिशियल आणि फायनल पोझिशन जे आहेत ए टू बीच आपण हे सिस्टीम वर्क डन झालेलं आहे, सिस्टीमचं वर्किंग झालेलं आहे ए टू बी. पण आपण वेगवेगळ्या पाथनं आल्यानंतर त्याचं वर्डन जे आहे वर्डन वेगवेगळं झालेलं आहे, कारण एरिया अंडर द कर्व हा वेगळा होता तिन्ही केसमध्ये. हेन्स कंक्लुजन, द वर्क डन बाय द सिस्टीम डिपेंड्स नॉट ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट बट ऑल्सो ऑन द इंटरमिडिएट स्टेट्स, दॅट इज ऑन द पाथ अलॉंग विच द चेंज टेक्स प्लेस. त्यामुळे वर्क डन जे आहे इनिशियल अँड फायनल पोझिशनवरतीच फक्त डिपेंड नाही, तर ते इंटरमिडिएट स्टेट जे आहेत ऑन द पाथ अलॉंग विच चेंज टेक्स प्लेस, ज्या पाथनं चेंज टेक्स प्लेस झालेला आहे, चेंज घडलेला आहे, ते पाथ पण यामध्ये महत्त्वाचे असतात ह्या वर्क डन मध्ये. नेक्स्ट वन इज heat added during a thermodynamic process. There are two different ways in which this change in volume can be made. म्हणजे आपण व्हॉल्यूम जे बदलू शकतो, हा व्हॉल्यूम दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण व्हॉल्यूम बदलू शकतो, व्हॉल्यूम चेंज करू शकतो. त्यामध्ये दोन मेथड, त्यामध्ये पहिली मेथड आहे फर्स्ट मेथड, the gas is heated slowly, reaches the final volume Vf isothermally. The system absorbs a finite amount of heat during this process. म्हणजे गॅसमध्ये आपण गॅसला हीट एनर्जी प्रोव्हाइड केली, हीट एनर्जी प्रोव्हाइड केल्यानंतर गॅस हीट ॲब्सॉर्ब करून एक्सपांड होतो. लेट अस ऑब्झर्व दिस व्हिडिओ. In this case, initially this
these gas molecules are doing random motion. Then if you apply heat energy, if you provide heat energy to these gas molecules, then these gas molecules absorbs heat energy, and by absorbing heat energy, this gas expands and volume increases. Let us see in this diagram. First यामध्ये A point जे आहे, A isothermal expansion of gas burner supplies heat system does work on the positive piston. ह्या पहिल्या डायग्राम मध्ये स्टेट 1 दाखवल्या बघा, इथं व्हॉल्यूम कमी होता, यामध्ये हीटिंग केलं, हीट सप्लाय केली, हीट सप्लाय केल्यानं व्हॉल्यूम वाढलाय, स्टेट 2 दाखवले बघा. म्हणजे आपण यामध्ये आपण हीटिंग करून, हीट प्रोव्हाइड करून आपण व्हॉल्यूम बदलू शकतो, व्हॉल्यूम चेंज करू शकतो. ही फर्स्ट मेथड आहे. Second method. In the second method, gas cylinder is now surrounded by an insulating material and it is divided into two compartments X and Y by a thin breakable partition with initial volume Vi and Vi dash. त्यामध्ये इन्सुलेटिंग एक गॅस सिलेंडर असतो. हा इन्सुलेटिंग सिलेंडर म्हणजे काय, त्यामधली सिस्टीमची हीट सराउंडिंगची हीट सिस्टीमला येत नाही, त्यामुळे थर्मली इन्सुलेटिंग असते. त्याच्यामध्ये X आणि Y दोन कंपार्टमेंट आहेत आणि दोन्ही कंपार्टमेंट जे मध्ये ह्याला हे ब्रेकेबल पार्टिशन असतं, ते इमिडिएटली ब्रेक होऊ शकतं. अशा दोन कंपार्टमेंट मध्ये आपण दोन गॅस फिल केले आहेत, ज्यांचे व्हॉल्यूम, पहिल्याचं गॅसचं व्हॉल्यूम आहे V1 Vi आणि सेकंड जे पार्टिशन आहे त्यामध्ये त्याचं व्हॉल्यूम जे आहे Vi डॅश. If partition is now suddenly broken, final volume becomes Vf equal to Vi plus Vi dash. जर आपण मधलं जे पार्टिशन आहे हे पार्टिशन ब्रेक केलं तर त्यामुळे टोटल व्हॉल्यूम जो होतो, हा टोटल व्हॉल्यूम Vf हा Vi plus Vi dash होतो. This is case the gas has not done any work during its expansion. Such expansion is called as free expansion. तर यामध्ये या डायग्राम मध्ये दाखवले बघा, या डायग्राम मध्ये फर्स्ट केस मध्ये XY हे दोन कंपार्टमेंट आहेत, त्या दोन्ही कंपार्टमेंट मध्ये हे ब्रेकेबल पार्टिशन आहे, त्यामध्ये Vi डॅश हा एका गॅसचा व्हॉल्यूम आहे, दुसऱ्या गॅसचा व्हॉल्यूम आहे Vi. तर हे पार्टिशन ब्रेक केलं, इमिडिएटली पार्टिशन ब्रेक केल्यानंतर दोन्ही हे गॅस मिक्स होतात आणि दोन्ही गॅस मिक्स झाल्यामुळे नंतरचा व्हॉल्यूम जे आहे Vf इक्वल टू Vi प्लस Vi डॅश हा टोटल व्हॉल्यूम होतो. त्यामध्ये काही वर्डन होत नाही, काही फक्त गॅसचा व्हॉल्यूम वाढतो, इथं वर्डन होत नाही. सडनली हे मधलं पार्टिशन आहे, पार्टिशन मधलं जे पार्टिशन ब्रेक केल्यामुळे X आणि Y दोन कंपार्टमेंट होते, त्या दोन्ही कंपार्टमेंटचा गॅस मिक्स झाला आणि टोटल गॅस Vf इक्वल टू Vi प्लस Vi डॅश हा टोटल गॅस झाला आहे आणि यावरती कोणत्याही प्रकारचं वर्डन होत नाही. त्यालाच काय म्हणतात, फ्री एक्सपान्शन असं म्हणतात. अशा पद्धतीने आपण एक्सपान्शन केलं येतं. In both cases represent two different ways of taking a system from the initial state to final state, connecting the same initial and the final state of the system. दोन्ही केसमध्ये आपण एकाच प्रकारे, दोन्ही केसमध्ये व्हॉल्यूमच वाढवलेला आहे, पण वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतीने आपण व्हॉल्यूमच वाढवलं आहे. टू कन्क्लूड, हीट ट्रान्सफर टू अ सिस्टीम ऑल्सो डिपेंड्स ऑन पाथ. त्यामुळे ट्रान्सफर झालेली हीट जे आहे हे पाथवर पण डिपेंड असते, कोणत्या मेथडनं आपण यूज केलं ते पण डिपेंड असतं इथं, याच्यावर आपण सांगू शकतो. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ and keep watching next video.